मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तपास अधिकारी आता बदललेले आहेत। आपण जाऊया या महत्त्वाच्या बातमीकडे। सीआयडीच्या तपास अधिकाऱ्यांची बदली झाली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला तपास अधिकारी आता बदललाय। यापूर्वी एसआयटीचे काही तपास अधिकारी बदललेले होते आणि आता सीआयडीच्या तपास अधिकारी अनिल गुजर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे। एसआयटी पथकानंतर आता सीआयडी पथकातले हे अधिकारी बदलायला सुरुवात झाली आहे आणि आता गुजर यांच्याऐवजी सीआयडीचे अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा पुढचा तपास करणार आहेत। आणि या सर्व घडामोडींविषयी आणखी सविस्तर चर्चा करूया, माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या थेट आपल्याबरोबर छत्रपती संभाजीनगरमधून जोडले गेलेत। विशाल, खूप मोठी माहिती समोर येते ती म्हणजे वाल्मिक कराडच्या फोन संदर्भातली त्याची संपत्ती परदेशात सुद्धा होती असं कळतंय। परदेशामध्ये कोणी रक्ताचा नातेवाईक आहे, मोठी गुंतवणूक त्या ठिकाणी वाल्मिकने केल्याचं कळतंय। काय हे नेमके सगळे तपशील येतात? अनुपमा, सीआयडीनं ज्यावेळेस वाल्मिकच्या कस्टडीची मागणी केली होती त्यावेळेस एक संशय व्यक्त केला होता की त्याची परदेशात मोठी संपत्ती आहे आणि त्या सगळ्या संपत्तीचा शोध घ्यायचा आहे आणि त्यासाठी आम्हाला पुढील 7 दिवसाची कोठडी हवी। त्याच अनुषंगानं आता तपास सुरू आहे आणि त्या तपासाअंतर्गत ही धक्कादायक माहिती पुढे आली आहे। वाल्मिकचा एक जवळचा नातेवाईक आहे, तो गेली काही वर्ष परदेशात आहे। तिथं वाल्मिकनं त्याच्या नावानं मोठी गुंतवणूक केलेली आहे, मोठी खरेदी तिथं संपत्तीची झालेली आहे अशी आपल्याला माहिती मिळते। इतकंच नाही तर वाल्मिकसाठी काही कॉल परदेशातून ती व्यक्ती करायची अशाही पद्धतीचं सांगण्यात येतं आहे। म्हणजे हे सगळे दहशतीचे कॉल जे बीड जिल्ह्यात सुरू होते ते परदेशातून यायचे की काय असाही प्रश्न पडतो, कारण परदेशातनं कॉल आल्यावर तो ट्रेस करणं शक्य होत नाही, नक्की कुणी कोणाला केला हे सापडणं शक्य होत नाही आणि याचाच फायदा वाल्मिक घेत होता असं आता आपल्याला सूत्रांकडून कळते। तिसरी आणि महत्त्वाची आणखी एक यात गोष्ट आहे आणि ती म्हणजे की वाल्मिकचे सगळे आर्थिक व्यवहार एक व्यक्ती सांभाळत होतं। ती व्यक्ती ज्यावेळेस हे सगळं प्रकरण सुरू झालं त्याच वेळेस परदेशात निघून गेली। म्हणजे त्या व्यक्तीजवळ वाल्मिकची जी संपत्ती देशात आहे आणि देशाबाहेर आहे या सगळ्या गोष्टीचे डिटेल्स आहेत। सीआयडी आता त्यालाही ट्रेस करत आहे, एसआयटी सुद्धा या कामी लागलेला आहे आणि त्यातून आता काही माहिती मिळते का या दृष्टीनं हा सगळा तपास सुरू आहे। त्यामुळं वाल्मिक कराडच्या या प्रकरणात एक मोठी माहिती आपण म्हणू शकतो की परदेशातील संपत्ती कुणाच्या नावावर घेतली आहे याचे धागेदोरे आता सीआयडीजवळ मिळालेले आहे आणि सोबतच त्याचे आर्थिक व्यवहार कोण पाहतं गेली इतके वर्ष, त्याच्यावर जी बेनामी संपत्तीचा आरोप होतोय त्याच्यावर कोण लक्ष ठेवतं हे सगळं आता सीआयडीच्या तपासात येत्या काही दिवसात उघड होणार आहे अशा पद्धतीचं आपल्याला चित्र दिसतंय। अनुपमा, अगदी विशाल, आणखी एक यामधली महत्त्वाची घडामोड ती म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये तपास अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात आणि यामध्ये आता सीआयडीचे अधिकारी गुजर यांची सुद्धा बदली करण्यात आलेली आहे। पुढचा तपास अधिकारी आता बदलले गेलेत। काय नेमकं हे सगळं का झालेलं आहे आणि कशासाठी तपास अधिकारी बदलले जात आहेत? अनुपमा, अनिल गुजर हे खंडणी या गुन्ह्यामध्ये सगळ्या गोष्टीचा तपास करत होते। सीआयडीचे तो उपअधीक्षक आहे, मात्र वाल्मिकला 2 दिवसांपूर्वी मकोका लावण्यात आला आणि मकोका लावण्यात आल्यानंतर हा तपास वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जातो असं सांगण्यात आलं। त्यामुळे आता जे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सीआयडीचे आहे किरण पाटील त्यांच्याकडे हा तपास सोपवण्यात आलेला आहे। खुनाच्या संदर्भात जे काही धागेदोरे आहेत त्या सगळ्यांचा तपास आता किरण पाटील करणार आहे। इतकंच नाही तर वाल्मिकची जी परदेशातील संपत्ती आहे त्याचाही तपास आता किरण पाटील करणार आहे। तर खंडणीच्या गुन्ह्याबाबत जी काही माहिती आहे किंवा तो जो तपास सुरू आहे हा सगळा तपास अजूनही अनिल गुजर यांच्याचकडे राहणार आहे। खास करून मकोका लावण्यामुळे हा सगळा तपास त्यांच्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याचं आता पोलिसांकडनं सीआयडीकडनं सांगण्यात येत आहे। जी धन्यवाद विशाल दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।